स्वराज्य शक्ती सेनेच्या करुणा मुंडे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. मनोज जरांगे पाटील यांनी आज एक गंभीर आरोप जे आहेत ते धनंजय मुंडे यांच्यावरती केले आहेत की मला मारण्याचा कट होता आणि तो कट धनंजय मुंडे यांनी रचला. या सर्व गोष्टीकडे कसं बघताय तुम्ही? होऊ शकते, क्योंकि जे व्यक्ती आपली बायकोला सोडत नाही गेले 3 वर्षापासून, जितकी खालची पातळीवर जाऊन करायचा होता तितकी खालची पातळीवर जाऊन धनंजय मुंडेंनी माझ्यावरती कट कारस्थान रचलेले आहे. तो जे आपली बायकोला, जे 2 मुलाबाळांना सोडू शकत नाही, तसं आपल्या बायकोवरती इतका अन्याय अत्याचार कट कारस्थान केले, तो जरांगे भाऊला तो करणं जे आहे ते मला वाटते की केलेलं असेल. खरं तर आज मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत बोलताना असं पण म्हटलं की धनंजय मुंडे जे आहेत ते करुणा मुंडेवर यांच्यावरती बोलताना सुद्धा असभ्य भाषेमध्ये बोलतायत, खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावरती टीका करतात, असं सुद्धा त्यांनी वक्तव्य केलंय. धनंजय मुंडेने आजपर्यंत माझ्याबद्दल एक शब्दही काढलेला नाहीये, पण ज्या त्यांचे हे लोक आहे, सोशल मीडियाचे लोक आहे, ते इतकी खालची पातळीवर की मी सांगू शकत नाही. आज मी कितीही जरी केला तो मी एक मुंडे घराण्याचे वारसाची आई आहे. इतके मोठे मुंडे घराणा जे आहे, जे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब मुळे मोठा नाव आहे. हे लोकांचे मुळे, हे पंकजाताई मुळे, धनंजय मुळे मोठा नाव नाहीये. तरी पण आज मी इतके मोठे घराण्याची सून आहे. माझे सासऱ्याचं खूप मोठं योगदान आहे मराठवाड्यासाठी. तो आज मी इतके मोठ्या घराण्याची सून असताना मला धनंजय मुंडे स्वतः काहीही करत नाही. तो मोठा माणूस आहे, खूप अब्जोपती आहे. त्याच्यासाठी त्यांना असं वाटते की मी पैसे कडून काय पण करून घेऊ शकता. याच्यासाठी उसने सगळी गोष्टीसाठी लोक ठेवलेले आहे. आणि आज जरांगे भाऊकडे पण जे त्यांची टीम होती, आतमधली जी टीम होती, त्यांना फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्याकडे पण पुरावा आहे. हे जे दादा गरुड ज्यांना अटक झालेली आहे, ते दादा गरुड माझ्याकडे 3 वेळा येऊन गेलेला आहे. आणि ज्या दिवशी मी जरांगे भाऊकडे गेली होती, कसं तरी त्यांना माहीत पडलं ते दादा गरुडला. मला कॉल केला त्यांनी आणि त्यांनी सांगितलं, ताई तुम्ही कुठे? मी जरांगे भाऊकडे मी चालली आहे. तुम्हाला जरी वाटेल तर तुम्ही या, तुम्ही त्यांच्या आतमधले व्यक्ती आहे, तुम्ही या. तो आला, आमच्यासोबत आला, मतलब पुढे गेला तो आणि आमच्या सोबत होता. त्या दिवशी लगेच धनंजय मुंडेकडे रिपोर्ट गेली की करुणा मुंडे जरांगे भाऊकडे भेटली आणि हे ते सगळी गोष्टी केली. तो आज खूप जे आहे खालची पातळीवर जाऊन, आणि हे व्यक्ती के जे मोबाईल आहेत, मी एकच सांगणार की जे दादा गरुड आहे त्यांचे मोबाईल तपासा. त्यांच्या मोबाईलमध्ये सगळी काही रेकॉर्डिंग आहे, चॅट्स आहे, व्हॉट्सअप चॅट्स आहे आणि जे मेसेजेस पण आहे. धनंजय मुंडेंनी त्यांना सॉरी लिहून पाठवलेला आहे. एक खूप गरीब व्यक्ती धनंजय मुंडे त्यांना सॉरी कशाला म्हटतोय, 5 लाख रुपये कशासाठी दिले, हे सगळी रेकॉर्डिंग त्यांच्या मोबाईलमध्ये आहे, जे त्यांनी मला ऐकून घेतलेली आहे. आणि जे दुसरा व्यक्ती आहे, एक काय नाव आहे त्यांच्या, तो माझ्या घरी नाही आला, पण त्यांची रेकॉर्डिंग पण मला ऐकून दिली आहे. 1 कोटीची त्यांची डील चालत होती. मी स्वतः ऐकलेला आहे. मनोज जरांगे पाटील धनंजय मुंडेवरती बोलताना असं पण म्हणतात की धनंजय मुंडे नासक्या वृत्तीचा आहे आणि ही वृत्ती एकतर जिल्ह्यातून किंवा राज्यातून आम्ही नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी एक वक्तव्य केलंय. जरांगे भाऊ आणि माझ्या जे लक्ष आहे ते एकच आहे. जे नासकी वृत्ती आहे, धनंजय मुंडे सारखी नासकी वृत्ती, ते आम्हाला वृत्ती खतम करायचं आहे, संपवायचं आहे. ते वृत्ती ते पूर्ण मराठवाड्यामधून बाहेर काढायचं, अमेरिकातून पाठवायचं आहे. त्यांनी खूप प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे, तिकडे पाठवायच्या, त्या अमेरिकामध्ये पाठवायचे नासकी वृत्ती आम्हाला. खरं तर आज धनंजय मुंडे पत्रकार परिषद घेऊन जे मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला त्याचं खंडन करतायत. ते म्हणतात की माझा आणि जरांगे पाटलाचा बांधाला बांध नाही, माझी तशी वृत्ती नाही. ते असं म्हणतायत की माझी पण नार्को टेस्ट आणि मनोज जरांगे पाटील यांची पण नार्को टेस्ट करा, ब्रेन मॅपिंग करा, असं त्यांचं वक्तव्य आहे. चालेल, होऊ द्या एकदा महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्राची मीडियाच्या समोर धनंजय मुंडेने जरांगे भाऊ सोबत काय काय कटकारस्थान रचले, ये नार्को टेस्ट करा. जरांगे भाऊची पण करा, धनंजय मुंडेची पण करा आणि माझी पण करा. आणि फक्त
धनंजय मुंडेने जरांगे भाऊसाठी काय काय कट कारस्थान रचले, फक्त इतकंही नाही, माझ्यासाठी पण काय काय कट कारस्थान रचले. माझ्या पाठीमागे कोणी कोणी व्यक्तीला सोडलं, काय उद्देशातून सोडला, हे सगळी गोष्टीच्या नार्को टेस्ट व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये. तरी मी पण एक मुंडे घराण्याची सून आहे, एक महिला आहे, 2 मुलगा मुलगी आहे माझे. आज 50 कोटीची ऑफर सोडून मी आज इकडे तिकडे फिरते. माझे मुलाबाळासाठी मी आज तरी पण मी आज भूखे रह के मैं घूम रही हूँ महाराष्ट्र में, पर अपने न्याय हक्क के लिए मैं घूम रही हूँ की धनंजय मुंडे सारखी अशी नीच वृत्तीच्या व्यक्तीला त्यांची जगा दाखवावं लागेल, हे गरजेचं आहे. आणि आज माझ्यावरती पण असे असे लोक सोडले. मी 27 वर्ष घरामध्ये राहिलेली एक महिला आहे, पण ज्या वेळेपासून मी बाहेर आले घरामधून, मी कोणालाही ओळखत नाही, माझा एक व्यक्ती सुद्धा परिचित का नाही होता. आणि सगळे जे जे लोक माझ्यासोबत राहिलेले आहे त्यांच्या सीडीआर पण काढायला पाहिजे. कसे कसे लोक माझे पाठीमागे सोडलेले आहे लोकांनी, आणि किती खालची पातळीवर जाऊन एक महिलांच्या खच्चीकरण करण्यासाठी हे लोक करताय. आणि या सगळी गोष्टीची ज्या ज्या वेळी माझ्या जजोसोबत घडलेला आहे, हे सगळी गोष्टीची सीएम साहेबाला, महिला आयोगाला, दिल्लीमध्ये जाऊन पण मी महिला आयोगाला कंप्लेंट दिलेली आहे, स्वतःचे पैसे खर्च करून 3 दिवस राहून तिथे. तरी पण आज सीएम, कोई भी समाजसेवी, कोणी मला न्याय दिला नाही. आणि आज मला एकच विचारायचे, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारा महाराष्ट्र, हे कधी महाराष्ट्रामध्ये एक जिवंत महिलाला न्याय देणार का? मी पण आत्महत्या करण्याची माझ्यावरती आज वेळ आहे. मी पण आत्महत्या कधी पण करू शकते. माझी अशी अवस्था आहे. बीड सारखी सिटीमध्ये मी आज एकटी राहत आहे आणि मी पण कधीही आत्महत्या करू शकते, अशी माझ्यावरती वेळ आहे. पण हे 2 मुलगा बाळाच्या तोंड बघून माझी आईने आत्महत्या केली. मला माहित आहे किती त्रास होतोय. आज जरी आई मेली आपली, आणि आज माझ्या मुलाबाळांच्या पाठीमागे कोणी नाहीये, आई नाही, वडील नाही. वडील अय्याशीमध्ये लिप्ते. धनंजय मुंडे, तू ठेव ना तुझ्या मुलगा मुलगीला. तू म्हणतो बायको नाही माझी, नाही चालेल, पण तू मुलाबाळांना घरामध्ये घेऊन जा, राहा त्यांच्यासोबत. आज माझे मुलगा मुलगी एकटे राहत आहे तिकडे, त्यांच्या तोंड बघून मी आत्महत्या करत नाही. 2 वेळे मी कोशिश पण केली आहे, पण माझ्या समोर माझ्या मुलगीचा चेहरा आला. इतका सुंदर चेहरा माझ्या समोर आला की नाही आई तू काय करतीये. बरं, खरं तर ताई तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, तुम्ही भावनिक झाला आहेत. मात्र ह्या डोळ्यातल्या येणाऱ्या अश्रूची किंमत मोजण्यासाठी सरकारने धनंजय मुंडेवरती काय कारवाई केली पाहिजे, काय मागणी तुमची? सबसे पहिले धनंजय मुंडेची आमदारकी रद्द करायला पाहिजे आणि धनंजय मुंडेला महाराष्ट्रात निकाल करायला पाहिजे. अमेरिका पाठवायचे लोकांना, अय्याश वृत्तीच्या लोकांना अमेरिकामध्ये जगा आहे, महाराष्ट्रामध्ये नाही. एकंदरीत आपण बघू शकतो, खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबरच कट कारस्थान नाही तर माझ्यासोबत केलं आहे. या धनंजय मुंडेला महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून काढलं पाहिजे, अमेरिकेला पाठवलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती करुणा मुंडे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. TV9 मराठी, बीड, लक्ष्मण जाधव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.